एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आता बघू शकता आमचे बाप्पा आले. आज आमच्या बाप्पाचं दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य असं छान आगमन झालं आहे. सोसायटीच्या बाप्पा आहे आमचा हा. आणि खूप म्हणजे असं समजा की नवसाला पावणाराच बाप्पा आहे आमचा. खूप छान पद्धतीने आमच्या सोसायटीचे सगळेजण हे नियोजन करतात. बाप्पाच्या आगमनाची तयारी पण एकदम जल्लोषात आणि खूप छान ढोल ताशे वगैरे फटाके वगैरे आणि सगळे मिळून मिसळून आमच्या बाप्पाचे आगमन खूप धूमधडाक्यात होते दरवर्षीप्रमाणे. यंदा यावर्षी खूपच धूमधडाक्यात त्यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघते आणि बाप्पाचे आमचे आगमन होते. कसं गणेश उत्सवाला सुरुवात कोणी केली तर आपल्याला लगेच लक्षात येते की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली. भारतीय स्वातंत्र्य लढा बळकट करण्यासाठी लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी या उत्सवाची सुरुवात केली. लोकमान्य टिळकांचा हा एकच हेतू होता की सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करायचा. सण कुटुंब स्तरावर साजरा केला जायचा. तेव्हा ब्राह्मण आणि उच्च जातीमधील लोक हा सण प्रामुख्याने साजरा करायचे. विशेष म्हणजे हा सण फक्त एक दिवस असायचा. मात्र कालांतराने या सणामध्ये बदल होत गेले. सध्या तर हा सण मोठ्या उत्साहात तब्बल 10 दिवस साजरा केला जातो. गणेश उत्सव हा सामूहिक स्तरावर साजरा करण्याची प्रथा लोकमान्य टिळकांनीच रुजवली होती. लोकमान्य टिळकांनी 1893 गणेशोत्सवात सुरुवात केली. त्याच वर्षी मुंबईच्या गिर गावात केशवजी नाईक नामक चाळीत सार्वजनिक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ही चाळ खाडीलकर मार्ग चर्नी रोड येथे आहे. या चाळीत टिळकांचे राव बहादूर लिमये आणि नरहरी क्षत्री गोडसे हे अनुयायी राहत होते. यांनी टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आव्हानाला प्रतिसाद देत चाळीत गणेशोत्सव साजरा केला. अशा प्रकारे आम्ही पण आमच्या सोसायटीमध्ये खूप छान धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतो.
बोला ना. गणपती बाप्पा ऐक ना, पूजेची मूर्ती पण इथे ठेवून द्या. इथे समोरच ठेवू ना. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.